50 लाखांचा विकास निधी, अल्पसंख्याकांचा विश्वास आणि कायमची साथ, जन्नतुल फिरदौस कब्रस्तान विकासातून किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचं नेतृत्व अधोरेखित झालं। जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी शासनाकडून अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्राकरता क्षेत्र विकास या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे। हा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक विभाग निरीक्षक, ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते आणि अल्पसंख्याक समाजाचे ज्येष्ठ नेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनामुळे आणि निर्णायक भूमिकेमुळे प्राप्त झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव तसंच माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी अल्पसंख्याक बांधवांना दफनविधीच्या वेळी होणाऱ्या अडचणी, पावसाळ्यातील गैरसोय आणि कब्रस्तानच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न सातत्यानं शासन दरबारी प्रभावीपणे मांडत ठोस पाठपुरावा केला होता। यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून जन्नतुल फिरदौस कब्रस्तान इथं 50 लाखांचं सांस्कृतिक भवन मंजूर होऊन त्याचं भूमिपूजन नजीब मुल्ला यांच्या हस्ते पार पडलं होतं। त्याच भूमिपूजन सोहळ्यात किसन जाधव यांनी रस्ता आणि वॉल कंपाऊंडसाठी ठाम मागणी मांडली होती। त्या मागणीची दखल घेत नजीब मुल्ला यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिफारस केली आणि त्याचा थेट परिणाम म्हणून हा निधी प्रत्यक्षात मंजूर झाला। या कामाचा अध्यादेशही संबंधित विभागाला प्राप्त झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। या निधीमुळे अल्पसंख्याक समाजात समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून समाज बांधवांनी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही दिली। उन्होंने हमारी बात की जो है मान रखा और उसका पाठ पुरावा हमारे किशन भाई जाधव करे। इसके लिए फिर से जो है हमारे, बल्कि ऐसा लग रहा था कि हम बोले अब इतना हुआ, अब क्या होगा क्या, लेकिन हमारे गुमान से ज्यादा, अपेक्षा से ज्यादा लीड लेकर काम करते हुए हमारे जो किशन भाई जाधव हैं, इन्होंने जो है अभी हाल ही में फिर से 50 लाख की निधि उन्होंने मंजूर करा कर ली, जिसमें से 25 लाख रुपए वॉल कंपाउंड और 25 लाख रुपए आरे जारे के लिए, रोड के लिए जो है मंजूर करा कर ले। इसके लिए मैं तमाम ही हमारे प्रभाग क्रमांक 22 के जिम्मेदारान, हमारे जैसा कि यहाँ पर हमारे कासिम साहब अड़गी जो जन्नतुल फिरदौस कब्रिस्तान के सेक्रेटरी है, और हाफिज तैयब अली साहब है, हमारे आसिफ भाई है, शाहजहान भाई है, और दीगर जितने भी जिम्मेदारान हैं, तमाम की जानिब से हम जो है हमारे किशन भाई जाधव और उनके जो पैनल के जो नागेश अन्ना है, उन दोनों नगर सेवकों का हम शुक्रिया अदा करते हैं, और साथ में नजीब भाई मुल्ला का भी शुक्रिया अदा करते हैं, और साथ में हमारे अजित पवार साहब जो हमारे राज्य के उप मुख्यमंत्री हैं, उन्होंने हमारे अल्पसंख्यक विभाग के खास तौर पर मुस्लिम समाज की तरफ ध्यान देते हुए इतना निधि उपलब्ध करा कर दें, और आइंदा भी हमारे वार्ड के लिए और शहर के विकास के लिए इसी तरह निधि देते रहेंगे। इसी 2 शब्द तो ठिकाणी या कब्रस्तानच्या विकास कामासाठी दादांनी तर योगदान दिलेलंच आहे। त्या स्मशानभूमीला जाण्यासाठी जो रस्ता आहे, त्या रस्त्याची खूप मोठी अडचण आहे। त्या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करावं। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडसाठी, म्हणजे त्या ठिकाणी काही चुकीचे प्रकार घडू नये किंवा जे दफनविधीची जी जागा आहे त्याला एक संरक्षित भिंत व्हावं, या उद्देशाने त्याची देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी नजीबभाई मुलांकडे आम्ही सर्व शिष्टमंडळाच्या वतीने केलेलं होतं। नजीबभाईंनी त्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे मी आणि माझ्या भागाचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांचीही एकत्रितपणे बैठक लावली, आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचं जे खातं आहे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे साहेबांकडे आम्हा तिघांनाही एकत्रितपणे त्यांनी पाठवून दिलं, आणि त्या ठिकाणी ह्या ज्या निधीच्या विषयाच्या संदर्भातली जी आमची मागणी होती आमच्या भागाचं, त्या मागणीला तातडीनं माणिकराव कोकाटे साहेबांनी 50 लाख रुपये, म्हणजे अजितदादांनी दिलेला 50 लाख रुपये, आणि आता परत पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून देखील 50 लाख रुपये, रस्त्यासाठी 25 लाख आणि वॉल कंपाऊंडने त्या ठिकाणी कमान बांधण्यासाठी 25 लाख रुपये, अशी 50 लाख रुपयाची तरतूद आदरणीय अजितदादा पवार साहेब, माणिकराव कोकाटे साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे नजीबभाई मुल्ला
आणि राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी प्राप्त झाला. या पत्रकार परिषदेला हाफिज सनाउल्ला, हाफिज तय्यब अली, मोहम्मद आळगी, असलम इनामदार, महबूब कुडते, सैफन शेख, जाकीर शेख, सुलेमान शेख, फिरोज पठाण आदी उपस्थित होते.